छायाताई पांचाळ यांना न्याय, छायाताई पांचाळ यांच्या कुटुंबियांना मदत, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई, संजय राऊत जिल्हा सचिवांवर कारवाई, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई, छाया पांचाळ यांना न्याय, छाया पांचाळ यांना न्याय, छायाताई पांचाळ यांना न्याय, छायाताई पांचाळ यांच्या कुटुंबियांना मदत, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई, संजय राऊत जिल्हा सचिवांवर कारवाई, हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई, छाया पांचाळ यांना न्याय। ते जी माझ्या मालकीनीच्या बाऱ्यात जी ह्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे ना, त्यांना ही कारवाई व्हायलाच पाहिजे, हे असे आमची भावना आहे। दिलेलं आहे ना, दिलतं निवेदन दिलेलं आहे। काय प्रकार झाला तिथं आम्ही सिव्हिलमध्ये ज्यावेळेस मालकीनीचं ब्लड जास्त जाताना आम्ही त्यांना सांगितलं, तर त्यावेळेस आम्हाला नर्स डॉक्टर यांनी आम्हाला जरा आरोतुऱ्याची भाषा केलेली आमच्या सासूबाईंना। तर त्यांनी आरोतुऱ्याची भाषा करून जे काय आम्ही बोलत होतो त्यांनी आमच्याकडे काही लक्ष नाही दिलं नव्हतं। आणि जे आम्हाला बाळाला कुठं लाव, इकडं काय ही आणा ती आणा म्हणून लावलं, त्यांनी पाठवलं। त्यावेळेस तिला ऑक्सिजन लावला, ऑक्सिजन लावल्याच्या पुढं त्यांनी कसलीही त्यांनी तिची दखल घेतलेली नाही। त्यावेळेस तिचा मृत्यू झाला, हात असे वळवून गेले, तिचे हक्क ब्लड गेल्याच्या नंतर। मागणी काय आमच्या बाऱ्यात जी असा हलगर्जीपणा करणाऱ्या कारवाई ही व्हायच पाहिजे, आमचं एवढीच अपेक्षा आहे। छाया गणेश पांचाळ यांचा मृत्यू झालेला आहे, ही दुर्दैवी घटना आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये ह्या गोष्टी वारंवार होतात। आम्ही वारंवार त्याचा पाठपुरावा करतो, जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे कुठेही थांबत नाही। 13 एप्रिलला छाया पांचाळ यांना जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केलेलं होतं डिलिव्हरीसाठी। त्यांच्या डिलिव्हरी झाली, नॉर्मल डिलिव्हरी झाली, सगळे आनंदी होते। आनंदाचं वातावरण असताना ज्यावेळेस ब्लडिंग व्हायला लागली, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना सांगितलं की ब्लडिंग खूप व्हायला लागली, तुम्ही लक्ष द्या डॉक्टरांना, परंतु त्यांनी लक्ष न दिलं, हलगर्जीपणा केला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ज्यावेळेस त्यांच्या अंगातलं पूर्ण ब्लडिंग गेल्याच्या नंतर त्या छायाने हातापायाची मुठी वळवल्या, तर त्यावेळेस त्यांनी ज्यावेळेस जीव सोडला त्यावेळेस लक्ष दिलं की म्हणजे पळापळी केली की ब्लड बॅग आणा, हे आणा ते आणा। मग ह्या गोष्टी जर वेळेमध्ये त्यांनी लक्ष दिलेलं असतं डॉक्टर, कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी, तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या। आणि ह्यांनी नर्स वगैरे जे होते त्यांनी नातेवाईकांना सांगत होते की असं असं घडायला लागले, तर त्यांनी लक्ष नाही दिलं। मग ह्याच्यावर ह्यांनी हलगर्जीपणा केला म्हणून त्या छाया पांचाळ यांचा मृत्यू झालाय। तर आमचं असं म्हणणं आहे की ज्या डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि नर्स यांनी जे हलगर्जीपणा केला त्यांच्यावर ही प्रशासकीय कारवाई झाली पाहिजे। आणि त्याच्यानंतर आम्ही 4 महिन्यापासून ह्या गोष्टीचा पाठपुरावा करतो, परंतु ह्याच्यावर सिव्हिल सर्जन जे आहेत डॉक्टर संजय राऊत यांचं उडवडीचे उत्तरं देतात। त्याच्यामध्ये समिती नेमली, त्या समितीने काय कारवाई केली ही आम्हाला माहिती नाही आणि त्यांनी नातेवाईकांना सुद्धा कळवणं गरजेचं समजत नाही। आणि आता ही जी गोष्ट घडली यांच्यावर प्रशासकीय कारवाई जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, नर्स आणि कर्मचारी यांच्यावर झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आणि शासनाने यांना परिवाराला आर्थिक मदत 25 लाख रुपये देण्यात यावी आणि प्रशासनाने त्यांची कुटुंबाची जबाबदारी घ्यावी अशी आमची मागणी आहे।